आणि यानंतर एक मोठी बातमी आहे। काय कलेक्टर लाज विकून खाल्लीत का असा सवाल आता मराठवाडाकर विचारतात। मराठवाड्यामधल्या पुरामध्ये जिल्हाधिकारी नाचकामात दुंगून गेल्याचं दिसतंय। एकीकडे शेतकरी मात्र संकटात आहे आणि दुसरीकडे कलेक्टरना नाच कसा सुचतो असा सुद्धा सवाल संतप्त शेतकऱ्यांनी विचारलाय। या संदर्भात आमचा प्रतिनिधी उदय साबळे सध्या आपल्या सोबत आहे। उदय, नेमका हा सगळा प्रकार काय होता आणि नेमका आता काय या अधिकाऱ्यांवरती आता ऍक्शन घेतली जाणार आहे का? नक्कीच सिद्धेश, जर आपण बघितलं तर आपण पाहतोय की धाराशिव जिल्ह्यामध्ये रविवार सोमवार पासून आहे ते अतिवृष्टी झाली होती, महापुराचं संकट आलं होतं, काही लोक देखील अडकले होते। मात्र त्यावेळी जिल्हाधिकारी यांनी कर्तव्य दक्षता देखील दाखवली होती, काही टीम देखील आपत्ती व्यवस्थापनच्या आल्या होत्या, लोकांना वाचवलं देखील। मात्र जो व्हिडिओ जो सोशल मीडियावरती व्हायरल होतोय हा व्हिडिओ आहे तो 24 सप्टेंबरचा असल्याचं आपल्याला कळतंय। खरं तर या व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांकडून संतप्त सवाल देखील विचारण्यात येतोय की एकीकडे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे, अक्षरशः शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आहे, पिकं वाहून गेलेत, जनावरं वाहून गेलेत। इतकी भीषण परिस्थिती असताना जिल्हाधिकाऱ्यांचा जो नाच करतानाचा जो व्हिडिओ आहे तो सोशल मीडियावरती जोरदार व्हायरल होतोय। शेतकऱ्यांकडून संतप्त प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत। खरं तर पंचनामे कधी होणार आहेत, मदत कधी मिळणार आहे, दिवाळी तोंडावर आहे, दसरा शेतकऱ्यांचा कडू झालाय कारण शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आहे। ही सगळी भीषण परिस्थिती असताना खरं तर जिल्हाधिकारी एका सांस्कृतिक महोत्सवामध्ये नाचगाणं करताना जो व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होतोय। खरं तर ह्याच्यामुळे शेतकऱ्यांमधून संतप्त प्रतिक्रिया देखील समोर येत आहेत। खरं आहे। धन्यवाद उदय, तुम्ही दिलेल्या अधिक माहितीबद्दल। त्यामुळे आपण पाहतोय की एकीकडे शेतकरी संकटात सापडलेला असताना कलेक्टर मात्र नाचगाण्यामध्ये दंग आहेत, त्यामुळे आता संतप्त प्रतिक्रिया सुद्धा आता उमटू लागलेल्या आहेत।